आज भगवान परशुराम जन्मोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला। प्रतिवर्षाप्रमाणे हा भगवान परशुराम चौक आम्ही आज इथे सर्व ब्रह्मोद्योग, ब्रह्मबंध, सर्व पुरोहित, सर्व महिला आघाडी हे सर्वजण एकत्रित जमून इथं आम्ही भजन आणि भक्तिगीते म्हणून एक मोठ्या प्रमाणावर जे चांगले लोक आहेत त्यांचा सत्कार केला। आणि आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी येऊन शुभेच्छा दिल्या व फलकपूजन केलेलं आहे। आणि मुख्य म्हणजे आमची जी मागणी होती की परशुरामाचा इथं पुतळा बसवण्यात यावा, त्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार करून 100% त्या मागणीला त्यांनी समर्थन दिलेलं आहे। आणि लवकरात लवकर कुठल्याही सकारात्मक मागणीला पाठीशी मी आहे असं सांगून त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यामुळे लवकरच आता परशुरामाचा पुतळा इथे या जागी होईल याची आम्हाला शाश्वती आहे। आमदार अमर राजूरकर साहेबसुद्धा आलेले होते, त्यांनीसुद्धा या कामाची सुरुवात केलेली आहे। आणि इथल्या ज्या नगरसेविका होत्या अपर्णाताई नेरळकर आणि महेश कनकदंडे, मिलिंदजी देशमुख, अजून सर्व या एक भागाचे आजी माजी नगरसेवकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे। सर्व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीसुद्धा आम्हाला साथ दिलेली आहे। आणि आज आमची एक लढाई खऱ्या अर्थानं पूर्णत्वास आली असा आम्हाला विश्वास वाटतो।